नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 2 पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण पूर्णांक संख्यांचा भागाकार शिकणार आहोत. चला तर आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एका धनपूर्णांकाला दुसऱ्या धनपूर्णांकाने भागण्याची क्रिया आपल्याला माहीत आहे. असा भागाकार पूर्ण संख्या किंवा अपूर्णांक संख्या असतो हे आपण जाणतो. उदाहरण बघा इथे 6/2 बरोबर 3, 5/3 बरोबर 1 अधिक 2/3. इथे ही जी संख्या रेषा दाखवली आहे त्याच्यामध्ये 0 हे मध्यभागी आहे. या शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या आहेत आणि डाव्या बाजूला ऋणसंख्या आहेत. आता या संख्या रेषेवरचे भागसुद्धा आपण काय करू शकतो, दाखवू शकतो. ते इथे दाखवलेत बघा. 1 आणि 2च्या मध्ये 3/2, 2 आणि 3च्या मध्ये 5/2, तसंच -1 -2च्या मध्ये -3/2 आणि -2 -3च्या मध्ये -5/2. या संख्या रेषेवरती दाखवलेल्या आहेत. तर इथे आपल्याला माहीत आहे की -1/2 अधिक 1/2, 3/2 -3/2 -5/2 अधिक 5/2 ह्या काय आहेत, परस्पर विरुद्ध जोड्या आहेत. म्हणजेच 1/2 अधिक -1/2 बरोबर 0. त्याचप्रमाणे 3/2 अधिक -3/2 बरोबर 0, -5/2 अधिक 5/2 बरोबर 0. या संख्यांच्या जोडीला बेरीज व्यस्त संख्यांची जोडी असं सुद्धा म्हणतात, कारण ह्या विरुद्ध संख्या आहेत एकमेकींच्या. मग -1 गुणिले -1 बरोबर 1 अधिक 1 हे आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलेलं आहे. या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना -1ने जर भागलं तर -1 बरोबर 1/-1 हे समीकरण मिळते. म्हणून 1/-1 हा भागाकार म्हणजे -1 आहे हे जाणून घ्या. आता यावरून आपण दुसरं एक उदाहरण बघू. 6 गुणिले -1 बरोबर 6 गुणिले 1/-1 बरोबर 6/-1 हे समजतं आपल्याला. आता धनपूर्णांकाला ऋणपूर्णांकाने भागणे म्हणजे 7/-2 बरोबर 7 गुणिले 1/-1 गुणिले 2 बरोबर 7 गुणिले 1/-1 गुणिले 1/2 बरोबर 7/1 गुणिले -1 गुणिले 1/2 बरोबर 7 गुणिले -1/2 बरोबर -7/2. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला इथे मिळतं. ऋणपूर्णांकाला ऋणपूर्णांकानेच भागणे म्हणजे -13ला -2ने भागणे. तर -1 गुणिले 13/-1 गुणिले 2, त्याचं उत्तर आपल्याला येतं 13 गुणिले 1/2. आणि -1 गुणिले 1/1 गुणिले 13/2 गुणिले 13/2 बरोबर 1 गुणिले 13/2 बरोबर 13/2. याचप्रमाणे ही जी दोन उदाहरणं दिली आहेत, -25/4 बरोबर 25/4 किंवा -18/2 बरोबर 18/2 बरोबर 9 इत्यादी पडताळून बघा. हे तुम्ही अभ्यासून बघा. यावरून आपण काय म्हणू शकतो, त्या ऋणपूर्णांकांचा भागाकार आपल्याला समजतो कशा प्रकारे तो केलेला आहे. एका पूर्णांक संख्येला दुसऱ्या शून्येतर पूर्णांक संख्येने भागले की मिळणारा भागाकार लिहिताना छेद हा धनपूर्णांक संख्या असावा हा संकेत आहे. म्हणून 7/-2 बरोबर -7/2. म्हणजे हा इथे छेद जो आहे तो धन असला पाहिजे, तो आपण इकडे करून घेतला ह्या भागाकारात. -11/-3 बरोबर 11/3 असे लिहितात. तर यावरून आपल्याला काय समजतं, तर पूर्णांक संख्यांच्या भागाकाराचे नियम गुणाकाराच्या नियमांसारखेच आहेत. म्हणजे 2 धनपूर्णांक संख्यांचा भागाकार धनसंख्या येते, 2 ऋणपूर्णांक संख्यांचा भागाकार पण धनसंख्याच येते. धनपूर्णांक व ऋणपूर्णांक यांचा भागाकार नेहमी ऋण येतो. सराव संच 9 मधील उदाहरणे बघा.